पूर्व विदर्भात तेली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर लोकसभेची जागा तेली समाजाच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आज 17 मार्चला दुपारी 2:30 वाजता तेली समाजाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. 17 मार्चला आयोजित पत्रकार परिषदेत तेली समाजाचे पदाधिकारी प्रकाश देवतळे यांनी भाजप पक्षाचे आभार मानले, कारण वर्धा लोकसभा क्षेत्रात तेली समाजाचे रामदास तडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. पूर्व विदर्भात काही ठिकाणी विविध निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी तेली समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष काँग्रेसने तेली समाज दखल घेत चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. 2019च्या निवडणुकीत तेली समाजाने विनायक बांगडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र वेळेवर त्यांना तिकीट नाकारत उमेदवारी धानोरकर यांना देण्यात आली होती. तो राग आमच्या मनात आहे. त्याकरता यंदा 2024मध्ये तेली समाज दखल घेत काँग्रेसने तेली समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जर काँग्रेस पक्षाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही वेळेवर वेगळी भूमिका घेऊ, असा इशारासुद्धा यावेळी तेली समाजाच्या ज्येष्ठ सदस्यांनी दिला आहे. या निवडणुका तोंडावर तेली समाजाने केलेली मागणी राष्ट्रीय पक्षांना अडचणीत आणणारी आहे. यावर तेली समाजाने काँग्रेस पक्षाकडे उमेदवाराची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. जिल्ह्यात तेली समाजाची संख्या लाखोच्या वर आहे. आता काँग्रेस पक्ष तेली समाजाच्या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमची मागणी पूर्वीपासूनच आहे की पूर्व विदर्भामध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्व विदर्भातून जे जिल्हे पूर्व विदर्भामध्ये येतात त्यामधून जे आहे तो चंद्रपूर जिल्हासुद्धा पूर्व विदर्भातच येतो. आणि ज्यावेळेस पक्षांनी मागणी केली होती त्यावेळेस पक्षाकडे मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमचीसुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तेली समाजाचे जे वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षामध्ये काम करत असतात त्या लोकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि ती मागणी आमची कायम आहे. आणि आज या मंथन सभेच्या माध्यमातून जी आहे समाज बांधवांनी जी भावना होती ती आम्ही आपल्या समोर त्या ठिकाणी उपस्थित केली आहे. मागच्या वेळेस जे आहे पक्षातील काही नेत्यांनी जे आहे विरोध केला होता आणि त्यामुळे जे आहे आदरणीय विनायक भाऊ बांगडे यांना जे आहे ती सीट देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग ती सीट काढण्यात आली. तो सुद्धा राग या तेली समाजामध्ये आहे आणि म्हणून या काँग्रेस पक्षाची सीट फायनल व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी जे आहे आम्ही आमची मागणी ठेवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने तळस साहेबांना दिलेली आहे वर्धेमधून. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने आमच्या समाजाचा विचार करावा ही आमची भावना आहे. अजून त्या गोष्टीला वेळ आहे आणि म्हणून आजच आम्ही आपली भूमिका स्पष्ट करू शकत नाही, परंतु समाज बांधवांची जी भावना आहे ती आपल्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षापर्यंत जावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे.